हा विचार मनात आल्यावर आधी डोक्यावर गार पाणी होता, दुसऱ्यांदा आला तर त्या पाण्यातच हातपाय धुवा, आणि तिसऱ्यांदा जर का मनावर हुक्की आली तर शांत बसून हा लेख वाचा. कारण बायको म्हणजे गोष्ट अशी जी बदलता येते असं वाटतं, पण बदलून घेता आली तरच लग्न टिकतं. आपण मोबाईलचे वॉलपेपर रोज बदलतो, ऑफिसचे पासवर्ड महिन्याला बदलतो, आणि बऱ्याच जणांचे मत तर दिवसाआड बदलतात. पण बायको, अहो ती कुठल्या सेटिंग्समध्ये आहे असा काही पर्यायच मिळत नाही. बायको म्हणजे तुमच्या आयुष्याचा सिस्टीम अपडेट आहे. एकदा आली की येईल तसंच चालवायला लागतं, नाहीतर सिस्टीम क्रॅश होण्याची शक्यता जास्त. काही नवऱ्यांना वाटतं, पूर्वी किती गोड बोलायची, आता तर फक्त सूचना, मग त्यावर उपाय शोधायचा, म्हणजेच ती बदलायची. आता एका गोष्टीवर लक्ष द्या, तुम्ही जर बायको बदलायचं ठरवलं तर आधी जुनी रिसेट करावी लागते. पण रिसेट करण्यासाठी पासवर्ड लागतं, आणि तो पासवर्ड तिच्या चेहऱ्यावरचा एक कटाक्ष असतो. तो एकदा पडला की सगळे प्लॅन, विशलिस्ट आणि गुगल सर्च थांबतात. सांगतो, हसत खेळत सांगतो, बायको बदलणं म्हणजे तुमच्या आईच्या अन्नपाक शाळेत हँड ब्लेंडर लावायचा प्रयत्न. पाहुण्यांसमोर आवाज करतो, घरच्यांपुढे गोंधळ करतो, आणि शेवटी कशातच उपयोग होत नाही. आता विचार करा, आपण एकाच व्यक्तीवर प्रेम केलं, लग्न केलं, आयुष्य घालवलं, आणि नंतर म्हणतो ही आधीसारखी राहिली नाही. हो, राहणार नाहीच. आणि तुम्ही राहिला का तसाच? ती तुमच्यासाठी ऑफिसच्या वेळा समजून घेते, तुमच्या आईच्या आवडीनिवडी लक्षात ठेवते, मुलांच्या पाढ्या घेते, आणि तुमचं म्यूट झालेलं रोमॅन्टिसिझम हळूच अनम्यूट करते. पण तुम्ही काय करता? फक्त कंपेअर. अरे आपली वहिनी किती गोड बोलते. हो ना, पण ती तुमच्यावर ओरडत नाही, कारण तुमचं विजेचं बिल तिचं नाहीये. बायको बदलायची ही इच्छा नवऱ्यांमध्ये अशा वेळी येते जेव्हा त्यांना वाटतं की आयुष्यात एक्साइटमेंट कमी झाली आहे. पण एक्साइटमेंट ही गोष्ट बाहेर शोधली तर डिस्ट्रॅक्शन मिळते, आणि घरात शोधली तर कनेक्शन मिळतं. एकदा एक मित्र म्हणाला, यार ती काही ऐकत नाही. मी म्हणालो, कधी ऐकलं का तू की ती काय म्हणते? नातं म्हणजे साखरेचा डबा नाही की झाकून ठेवला आणि पाहुण्यासमोर उघडला. ते सतत तपासायला लागतं. चहा झाला की दूध किती, साखर किती, आणि प्रेम किती हे बघावं लागतं. खरं सांगतो, बायको बदलण्याची गरजच नाही. ती किती बदलते दर दिवशी हे तुम्ही पाहिलंच नाही आहे. कधी माहेरी गेले की तुमचं घर हॉस्टेल होतं, आणि परत आली की हॉस्पिटल. कारण कपडे धुणं, जेवण बनवणं, औषधं आठवणं हे सगळं तीच करत असते. म्हणूनच सांगतो, बदल बायकोत नाही, आपल्या नजरेत हवा आहे. जर बायको बदलेल अशी अपेक्षा असेल तर आधी स्वतः बदलून बघा. तिच्या हास्यात सामील व्हा, तिच्या थकव्याला समजून घ्या, आणि कधीकधी ती म्हणते ती सिरियलही तिने पकडून दिलेल्या चहासारखी चविष्ट वाटेल. हा लेख जर तुम्हाला हसून गेला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहा, अजून मजा येईल. जर हा लेख वाचून तुम्ही हो रे बाप्पा हे तर आपल्या घरातलंच आहे असं म्हणालात तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक, कमेंट आणि शेअर करायला बायकोची परवानगी लागत नाही. भेटू पुढच्या विषयासाठी. तोपर्यंत नमस्कार.